विद्यार्थी मित्रांनो, काल महाराष्ट्र पोलीस भरतीचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न येत आहे की वनरक्षक भरतीची जाहिरात कधी येणार आहे, सोबतच वनसेवक पदाची जाहिरात कधी येईल. डिटेल्स मध्ये खरी माहिती सांगेल, तुम्हाला पटेल अशी माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि YBD ग्रीन आर्मी या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. कारण याच्यावरती फक्त महाराष्ट्र वनरक्षक वनसेवक वन विभागातील पदांसाठीच व्हिडिओ बनवला जातो. हा चॅनल स्पेशल फॉरेस्ट साठी बनवण्यात आलेला आहे. 100% सर्वात पहिल्यांदा अपडेट भेटतील. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जागा किती पदांची जाहिरात येणार आहे आणि जाहिरात 100% कोणत्या महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल, जागा किती असणार आहेत आणि वय वाढ कोणाकोणाला भेटेल डिटेल्स मध्ये सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि 100% खरी माहिती सांगेल. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी काय करतात, फक्त 6% विद्यार्थी सबस्क्राईब करतात आणि 94% विद्यार्थी माहिती घेतात आणि सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी सर्वांनी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता तुमचे चारही तीनही जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा जो आपला वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता मी तुम्हाला एक जागांचा सर्वात पहिल्यांदा पॉइंट सांगतो. आता युट्यूब वरती टेलिग्राम ग्रुप वरती तुम्ही अनेक ठिकाणी काय बघितले असेल तर 1684 जागा रिक्त आहेत, यांची जाहिरात येणार नाही. तर मुळात एवढ्या जागा रिक्त नाही, पेसाच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटली नव्हती, त्याच्यामुळे एवढ्या सर्व जागा या ठिकाणी रिक्त जागा दाखवत होते. एवढ्या जागा येणार नाहीत. ठीक आहे. मागेच वनमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितले की 778 पदांचा या ठिकाणी वनरक्षक पदे भरण्याचा या ठिकाणी कार्यवाही वन विभागामार्फत सुरू होणार आहे. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिक्त जागांचा अहवाल मागवला आणि पुन्हा या ठिकाणी आकृतीबंध तयार करण्याला सुरुवात केली. तर आता मी तुम्हाला येथे स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढ किती होईल, तर या ठिकाणी 50 ते 100 जागांची याच्यामध्ये फक्त वाढ होईल. येणारी जाहिरात किती पदांची असेल तर तुम्हाला येथे स्पष्ट सांगून देतो. 850 ते 900 या दरम्यानच, 850 ते 900 या दरम्यानच जागा राहतील. युट्यूब वरती तिकडे तुम्ही बघितले असेल जागा या ठिकाणी 1600-1500 एवढ्या जागा तुम्हाला इथे बघायला भेटणार नाहीत. 850 ते 900 जागांची जाहिरात येईल. आता इथे स्पष्ट सांगतो तुम्हाला, याच्यावरती जागा जाणार नाही, 900च्या वरती जागा जाणार नाहीत. हा मुद्दा क्लिअर केला. आता इथं मुद्दा घेतो जाहिरातीचा मुद्दा इथे क्लिअर करून घेतो. तर जाहिरात ही या ठिकाणी 15 ऑक्टोबर, कारण याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो. 15 ऑक्टोबर हे कारण, मी याचं कारण सांगणार आहे तुम्हाला पुढे. सध्या या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार नाही, याचं कारण पुढील देखील सांगतो. आता 15 ऑगस्ट नंतर जाहिरात काय येणार आहे, तर तो जो 100 दिवसाचा शासनाचा कार्यकाळ आहे, 100 दिवसाचं जे टार्गेट आहे ते 100 दिवसाचं पूर्वीचा भरतींचं होतं आणि नंतर पुन्हा एक परिपत्र काढून 150 दिवसाचं हे टार्गेट केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जे सर्व माहिती आकृतीबंध वगैरे प्रस्ताव वगैरे ते कधीपर्यंत पूर्ण होतील, 2 ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट होतील. 2 ऑक्टोबर पर्यंत कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतरच वन विभागाच्या जाहिरात, एक्साईज म्हणजे दारूबंदीची जाहिरात, त्या सर्व जाहिराती 2 ऑक्टोबर नंतर आलेल्या बघायला भेटतील. त्याच्या अगोदर या जाहिराती येणार नाही, स्पष्ट मी तुम्हाला इथे सांगतो. कारण जो आकृतीबंध आहे तो कधीपर्यंत त्याची मुदत आहे, तर ती मुदत आहे 150 दिवसांची आहे. ती 2 ऑक्टोबर पर्यंत व्हॅलिड आहे. तो सर्व या ठिकाणी आकृतीबंध तयार करायला सांगितलेला आहे, या ठिकाणी मान्यतेसाठी पाठवायला सांगितलेलं आहे. त्याची मुदत आहे 2 ऑक्टोबर पर्यंत. तोपर्यंत वनरक्षकची जाहिरात येणार नाही. तोपर्यंत या ठिकाणी मान्यता घेतली जाईल वित्त विभागाकडून. म्हणजे पहिल्यांदा प्रोसेस तुम्हाला सांगतो, 1 नंबर, रिक्त जागांचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल, वन विभागाकडे. तेथून वन विभाग काय करेल, एवढ्या जागा आम्हाला भरायच्या आहे, समजा 900 जागा भरायची, एवढा जागा या ठिकाणी वित्त विभागाकडे पाठवला जाईल. त्याच्यानंतर वित्त विभागाकडे पाठवल्याच्या नंतर आकृतीबंध तयार केला जाईल. या संपूर्ण प्रोसेसला मुदत किती आहे, तर 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर पर्यंत ही मुदत आहे. तोपर्यंत त्याची मुदत पूर्ण या ठिकाणी याचा संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्यानंतर बिंदू नामावली तयार करून 2 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी 15 ऑक्टोबर नंतर तुमची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आता ऑगस्ट महिना चालू आहे, 20 की 21 ऑगस्ट आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात येणार नाही, सप्टेंबर मध्ये जाहिरात येणार नाही. जाहिरात ही ऑगस्ट महिन्यामध्ये येईल आणि पदे 850 ते 900 राहतील, याच्यापेक्षा जास्त पदे राहणार नाहीत. ठीक आहे. 2 मुद्दे, जागांचा मुद्दा क्लिअर केला, जाहिरातीचा मुद्दा क्लिअर केला. आता वयवाढचा मुद्दा क्लिअर करतो. पोलीस भरतीसाठी सरसगट वयवाढ 1 वर्ष देण्यात आलेली नाही. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2023-24 सॉरी 2022-23 मध्ये ज्यांनी वय ओलांडले आहे त्यांना त्याच्यामध्ये वाढ भेटणार आहे.
त्याच्यामुळे वय वाढ भेटण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु शक्यता कमी आहे. कोणाला वय वाढ कशी राहील, तर अदर कॅटेगरीचे एस सी एस टी ओबीसी वगैरे सर्व किती 32 वर्षापर्यंत व्हॅलिड राहतील. 32 वर्षापर्यंत व्हॅलिड राहतील. आणि जे ओपन वाले आहेत त्यांना या ठिकाणी 28 वर्षापर्यंत येथे तुम्ही फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. सॉरी, 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी YBD ग्रेनी आर्मी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे.